आसनोन्नति करा पूज्या उपाध्यायकां श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकां पंचैते परमेष्ठिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मंगलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभां भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रदम् धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। काय सांगायला लागले मंगलाष्टक स्तोत्रामध्ये 5व्या श्लोकामध्ये माझं मंगल हो किंवा तुझं मंगल हो सर्वांचं मंगल हो अशी भावना व्यक्त करतोय। तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा माझ्या पापाचा नाश हो असं म्हणायच्या आधी मी पापी आहे आपल्याला स्वीकार आहे का? काय म्हटले? तुम्ही पापी आहे का पुण्यवान आहे? आपण सगळे अशा पाप काय म्हणायचं पाप महापापी काळामध्ये जन्मलोय। कुठल्या दुःखमा काळामध्ये? तर नियमाने जो मिथ्यादृष्टी आहे तोच जीव जन्मताना अशा काळामध्ये जन्मतो। त्यामुळं पाप घेऊनच इथं आलोय ह्याचा निर्णय करा पहिला, तर त्या पापाला नाश करण्याचा पुरुषार्थ आपण करणार। आणि मग असा आश्रय आपल्याकडनं घेतला जाणार की जिथं खरोखर पापाचा नाश होणार आहे। ज्यांच्या निमित्तामध्ये असा तोच विषय आपण आपल्या ज्ञानामध्ये घेतला तर आपण निष्पाप बनू शकतो। निष्पाप असा स्वभाव जर आपण त्याचा आश्रय घेतला तरच त्या पापाचा समूळ नाश होऊ शकतो। सगळ्यात मोठं पाप कुठलं? मिथ्यात्व। मिथ्यात्व म्हणजे काय? मिथ्यात्व म्हणजे हे म्हणजे मी आहे हे सगळ्यात मोठं मिथ्यात्व। तुमचं नाव काय? जीव। ह्यालाच बघितलं की नाही आता आपण? मग शरीरालाच मी मानतोय म्हणून तर मग परवा एक उदाहरण सांगितलं ना त्यांनी की आरशात बघितल्यावर कोण दिसतंय हो तुम्हाला? आरसा बघता का?
असं प्रश्न विचारलं होतं. काका रोज आरसा बघता का? बघितलाय का आरसा? पंडितजी? हां, म्हणजे आरसा तर आपण कधीच बघितला नाही. आरशाला बघितलंय का कधी? आरशाला नाही बघत आपण, आपल्यालाच बघतो ना. त्या आरशाला बघायला गेलं तर मी दिसत नाही आणि मला बघायला गेलं की आरसा दिसत नाही. मग परवा एक उदाहरण काय सांगितलं होतं मी, की ते तिर्यंचे असतात ते आरशात बघायला जातात तर त्यांना समजत नाही की हे माझं प्रतिरूप आहे म्हणून. काय आरशासमोर जाऊन ते कोण ते गोष्ट होती ना, जाऊ देत नको गोष्टीकडे जायला, कुठलं तुमचं कोंबडा असेल तर ते पण जाऊन टोची मारणार. इवन खिडकीच्या काचांवर बाहेर येऊन बसलेले पक्षी असतात ते गॉगल ग्लास जर असेल तर बघून माहिती आहे आपल्याला, त्यांना दिसत नाही की हे आपलं प्रतिरूप आहे, कुठला तरी दुसरा पक्षी आहे असं मानून ते त्याला विरोध करायला जातात. त्यामुळं प्राणी असू दे किंवा पक्षी असू देत, आरशामध्ये माझं रूप दिसतंय हे त्यांना काय म्हणायचं, तशी बुद्धी नाही आहे त्यांची. शाणे का वेडे सांगा. प्राणी आणि पक्षी, जसं ते उदाहरण अनेक बघितलेलो आपण की कुत्रा तोंडात ते भाकरीचा तुकडा घेऊन जात आहे आणि पाण्याच्या वर उभारलेला असते तर पाण्यात प्रतिबिंब दिसतं त्याचं, आणि त्याला काय वाटतं हे दुसरा कुत्रा आहे आणि ते माझ्याकडे येईल आणि माझा घास काढून घेईल म्हणून ते भुंकतं त्याच्यावर. दुसरं आहे असं वाटलं म्हणून तर भुंकलं, आणि भुंकलं की तोंडातलं आहे ती रोटी पण पाण्यात गेली. त्यामुळं ना त्याला मिळालं नाही ते दुसरा समजलं, त्याला पण मिळालं, पण होतं तर ते त्याचंच प्रतिबिंब. अजून कुठलं उदाहरण आहे ते नाही का, काय सिंहाला पळवून लागवायचं असतं किंवा सिंह त्रास देत असतो सगळ्यांना म्हणून, तसं साजून काय आयडिया करतो, त्या विहिरीमध्ये दुसरा एक सिंह आलाय आणि तो तुमच्यापेक्षा जास्त बलवान आहे असं त्या सिंहाला सांगतो. खरं सिंह सगळ्यात बुद्धिमान प्राणी असते बरं का, असं कसं विश्वास ठेवलं त्यांनी माहीत नाही. कारण कधी पण सिंहाला काय गोष्ट कळली तर असं कपट जर कळलं ना, त्यासाठी मी आज एक चांगलं दृष्टांत वाचले होते, नंतर आठवण करा. तर ते सगळ्या प्राण्यांमध्ये सिंह सगळ्यात बुद्धिमान आहे असं सांगितलं. बाकी इतर प्राणी अशी बुद्धी वापरत नाहीत. हत्ती पण म्हणतात बुद्धिमान आहे. तर त्या सिंहाला सांगितलं त्या विहिरीत दुसरा सिंह आहे म्हटल्यावर त्यांनी जाऊन बघितलं तर ते प्रतिबिंब दिसलं, पण त्याला वाटलं खरंच दुसरा सिंह आहे. त्यांनी मोठ्याने डरकाळी फोडली तर परत काय म्हणायचं ते बाउन्स होऊन आलं ना आवाज, आणि त्यामुळे त्याला जोरात आवाज ऐकू आला, त्याचाच आवाज, आणि खरंच वाटलं की आतमध्ये सिंह आहे आणि त्यांनी उडी ठोकली. म्हणजे अशा अनेक उदाहरणं बघतो आपण की जिथं त्या तिर्यंच्यांना हे कळत नाही की आरशामध्ये दिसणारं हे माझंच रूप आहे. म्हणजे ते वेडे. तिर्यंचे जे कुठले पशुपक्षी आहेत ते वेडे, आपण शहाणे. कसं जे काय आरशात दिसते ते मी असं बघतो आपण, मग उलट ते तिर्यंचे शहाणे म्हणायचं. आपण काय करतोय हे म्हणजेच मी, ह्याच्या पलीकडं मी आहे कुठं बघतोय आपण. त्यामुळं आरशात बघितल्यावर तिथं जे कोण दिसतंय ते त्याला मीच समजून मग त्याला सजवायला जातो, त्याला चांगलं ठेवायला जातो. कुणाला काय म्हटलं ना, ते कुठं बाहेर जायचं असेल तर आरशासमोर गेल्यावर कितीही कुरूप माणूस असू दे काय म्हणून बघतो, मी छान दिसतोय. काहीतरी करणारच, असं काय झालेलं नसतं, लागलेलं नसतं तरी सुद्धा जाऊन एक नजर टाकणारच त्या आरशावर नाही, स्वतःवरच. म्हणजे आपण काय करतोय, आपलं रूप कुठं आहे तिथं नाही बघत आहे, तर त्या आरशामध्ये बघायला जातो तर आपल्याला आपलं रूप दिसत नाही. जे दिसतंय त्याला आपण मी मानतोय, हीच सगळ्यात मोठं मिथ्यात्व आहे. हेच म्हणून काय सांगितलं याच्यामध्ये, समाधी शतकमध्ये एक श्लोक सांगितलं ना, यन्मया दृश्यते रूपम तन्न जानाति सर्वथा. सोपं आहे समजण्यासारखं. यन्मया दृश्यते रूपम, जे माझ्याद्वारे दृश्य पाहिलं जातं, रूप पाहिलं जातं, तन्न जानाति सर्वथा, ते रूप म्हणजे पुद्गल द्रव्य आहे, रूप जाणत नाही, सर्वथा जाणत नाही. हे काय आहे तुम्हाला दिसतंय म्हणजे हे काय आहे, हे रूप म्हणजे जड आहे ना, जड शरीराचं ते गुण आहे, रूपगुण. जीवामध्ये रूपगुण नाही आहे. मग यन्मया दृश्यते रूपम तन्न जानाति सर्वथा, रूप जाणत नाही. दुसरं उलटी वाक्य काय केलं मग,
यन्मया दृश्यते रूपम तन्न जानाति सर्वथा जानन न दृश्यते रूपम. जाणणाऱ्याचं रूप दिसत नाही. जे रूप आहे ते जाणत नाही आणि जाणणाऱ्याचं रूप दिसत नाही. ततः केन ब्रवीम्यहम. मग मी कोणाशी बोलू? आरशासमोर उभा राहायचं आणि स्वतःशीच बोलायचं का? मग जे दिसतंय ते मी नाही आणि जो मी आहे तो दिसत नाही, मग कोणाशी बोलायचं? म्हणून मुनी ज्ञानी मौन असतात. मौनाची साधना छान करतात ते. आपण बडबड करायला जातो म्हणून आपला संसार वाढतो. म्हणून असं ज्ञानी बना. आता झालं की आपलं भरपूर ज्ञान कमवून झालंय. शब्दशास्त्र सगळं आगमपाठ झालंय आता आपल्याला. सगळ्यामधून सार पण कळलाय काय आहे. आत्म्यापर्यंत जावा तर ते कुठल्या तरी रूपाने थोडंसं प्रॅक्टिकली जाऊन स्वतःला बघा तसं आहे का. आज एवढा श्लोक छान ध्यानामध्ये घ्या. आज उद्या कधी तुम्ही ध्यान करता तेव्हा. यन्मया दृश्यते रूपम. काहीतरी 18वं किंवा 20व्या दरम्यान आहे. समाधी शतकमध्ये बहुतेक 18वा श्लोक असेल. त्याच्यात त्यांनी सांगितले यन्मया दृश्यते रूपम. म्हणा यन्मया दृश्यते रूपम तन्न जानाति सर्वथा जानन्न दृश्यते रूपम ततः केन ब्रवीम्यहम. ब्रवीमी म्हणजे बोलणे. मी कोणाबरोबर बोलू? मग जर जे दिसतं ते मी नाही आहे आणि जे मी आहे ते दिसत नाही तर मी कोणाबरोबर बोलू? म्हणून मी बोलण्याचा विकल्प सोडतो असं आचार्य म्हणतात. मी नाहीतर मी बोलायचं बंद करून टाकेन. म्हणजे आपण कळलं तरी सुद्धा बोलत राहतोय. तर ध्यानाची मौनाची साधना करा. त्याच्यासाठी दिवसभरात काय काम नसते ना त्यावेळेस एवढा संकल्प करून बसायचा. 1-10 मिनटं मी मौन घेतो आणि त्यावेळेस ध्यान करायचं. बोलणारा मी नाही आहे. बोलताना मी काय करतोय सांगा? मी बोलायला लागले आता मी काय करतोय? तुम्ही ऐकायला लागलाय काय करताय तुम्ही? जीव ऐकत नसतो, जीव बोलत नसतो. काय करायला तुमचा जीव? जाणतोय. हे शब्द आहेत ना कानावर पडतायत किंवा तोंडातून बाहेर पडतायत तर हे फक्त मी जाणतोय. मग त्या जाणण्यामध्ये राहत नाही. एवढंच सगळ्यात मोठं आपलं दोष आहे. त्याच्याकडंच बघत नाही आहे. जसं म्हणलं ना आरशाकडं कधीच बघत नाही आपण. त्याच्याकडं बघा ना कधीतरी म्हणजे दिसेल. मग म्हणून सांगितलं मी कोण आहे? जाणणारा आहे. जे काय मला कानावर शब्द पडतायत ते मी जाणतोय. त्याच्याकडं बघा ना. आता आम्हा नेहमी सांगतात ना फरशीला बघताय का तुम्ही? बघू शकत नाही आपण. जाणतोय. दिसतंय हे दृश्य आहे. हे काय आहे? एखाद्या लहान बाळाला पण दिसतंय हे काय आहे. पण त्याच्यात अजून तशी शक्ती नाही आली निर्णय करायची की हे काय आहे. पण तरीसुद्धा जाणायचं कार्य गर्भात आल्यापासून त्याचं सुरू असतं. कुठं आहे तिथं सतत सदैव सगळे जीव जाणतच आहेत. तुम्हाला वाटतंय कोमामध्ये गेलेला जीव जाणतो का हो? तुम्हाला रिॲक्ट करत नाही तो. कसं काय समजतंय तुम्हाला जाणतोय? म्हणजे तुम्हाला बाहेर प्रतिक्रिया नाही दिसली म्हणून काय जीव बंद पडत नसतो. 1 मिनिटासाठी जरी जीव बंद पडला म्हणून कळलं तर समजून घ्या ते निर्जीव झालेलं आहे शरीर. जीव निघून गेलाय त्यातून. त्यामुळं जीव आहे तर नियमाने तिथं स्विच ऑन आहे. जाणण्याचं कार्य सतत चालू आहे. कधीच त्याचं पॉवर ऑफ होत नाही, डिस्चार्ज होत नाही जीव. त्यामुळं जाणतोय एवढ्याकडं बघा तर शांती आहे. काय सांगणार होते मी मग अशी आठवण करा म्हणले. मिथ्यात्व हे सांगत होते ना. मिथ्यात्व म्हणजे काय? हे शरीराला मी मानतोय हे सगळ्यात मोठं मिथ्यात्व आहे. एवढीच मान्यता बदला. तुम्ही सगळं एवढं मोठं शास्त्र अध्ययन करा, वाचा, लय मोठं त्यात वेळ घाला, नाही सांगत आचार्य. आचार्य सांगतायत सगळ्या ग्रंथाचं सार एवढंच आहे की मी आत्मा याचा निर्णय करा. मग तुम्ही वाचा, चांगली गोष्ट आहे. वेळ असेल, बुद्धी असेल, आपल्याला आवड असेल तर उलटं वाचन करा. त्याच्या निमित्तामध्ये ध्यानाला स्थिरता मिळते आपल्याला.
आणि तिथं ध्यान करायला बसतो आपण. म्हणजे आता आम्हा नेहमी सगळ्यांना सांगतात ना, थोडा वेळ ध्यान करत जावा, दिवसभरामध्ये काय वेळ मिळालं तर चिंतन करा, आत्मध्यान करा. तुम्हाला जर स्वाध्याय नसेल, तुम्ही असं बसल्यावर काय काय आठवणार सांगा तुम्हाला? आत्मा सोडून सगळं आठवायला लागतं. म्हणून त्याच्यासाठी थोडं परिचय पाहिजे. काय म्हणले पूजा सांगा? मी करतो का ध्यान आपण? का नाही करत? मी बघितलं तुम्हाला परवा दिवशी उठल्यावर तुम्ही ध्यानाला बसता का म्हणून. सकाळी उठल्या उठल्या पहिला ध्यान करायचं. सकाळी फ्रेश असते की नाही माइंड आपलं. अजून उठल्यावर थोडा वेळ अजून आपण इम्बॅलन्स्डच असता, माहीत आहे मला. तोपर्यंत जाणून घ्यायचं आहे, मी जाणतोय चेतन आत्मा आहे, झोपणारा नाही आहे, उठणारा नाही आहे, जाणतोय. सुंदरी काकी मागं बघा. मग त्यावेळेस तिथं म्हटलं की जाणतोय जाणतोय ते पण जाणतोय. तर परिणाम म्हणजे काय असं शंका होती ना तुम्हाला. तर आपण जीवाचे भाव म्हणा, जसं म्हणलं की तुमच्यासमोर तुम्हाला कळलं की तुमचं ॲप्रेझल झालं आहे कंपनीमध्ये. तुम्हाला काय वाटलं? आनंद झाला. मग आनंद हे आम्ही म्हणतोय परिणाम आहे. जीवाचे भाव, आपलं रिॲक्शन म्हणा, किंवा प्रत्येक समयाला आपले होणारे वेगळे वेगळे भाव, त्याला म्हणायचं परिणाम. मग आपण जे भाव करतोय ना, त्याचं फळ आपल्याला मिळतं, दुसऱ्याला नाही. जसं काय रस्त्यावर एखादा दरिद्री भिकारी दिसला तुम्हाला, आणि काय संबंध नव्हता आपलं त्याच्याशी, रस्त्यावरनं जाताना सहज नजर पडली, तुम्हाला काय भाव झाले सांगा? एखाद्याला असं वाटतं की अरे रे किती त्याला वाईट परिस्थिती आहे, आणि एखाद्याला वाटतं किती किळसवाण आहे त्याचं जीवन, अरे नको. म्हणजे दोन्ही एकाच व्यक्तीकडे बघून झालेले परिणाम आहेत. सांगा कसं फळ मिळणार दोघांना पण? ज्याला त्याच्याविषयी करुणा आली त्याचं फळ तो स्वतःला भोगणार, तो स्वतः भोगणार. आणि ज्याला किळस केली ज्यांनी, किंवा त्याच्याविषयी घृणा वाटली, तर त्याचं पण फळ मी स्वतःच भोगणार. म्हणजे दोन व्यक्ती आहेत आणि दोघांचे परिणाम एकाच व्यक्तीकडे बघून वेगवेगळे झाले, तर तशाच रूपाचं फळ त्यांना मिळणार. असं नाही आहे की ते वस्तूमुळं झालं. त्यांनी काय केलं होतं? समजा तुम्हाला धन मिळाल्यावर आनंद झाला, तेच धन नेऊन ठेवा बघू मुनींच्या समोर. मुनी काय करणार? जर धन आनंद देणारं असेल तर त्यांना पण व्हायला पाहिजे. त्यांना काय, तुम्हाला काम करून मिळालं आहे, त्यांना तर असंच मिळालं आहे. त्यामुळे चक्रवर्ती येतो आणि पायाशी रत्न हिरे मोठे मोठे काय म्हणायचं डायमंड्स वगैरे आणून सगळं चढवतो त्यांच्या पायाशी. पण मुनिराज काय भाव त्यांचे हो, किती त्यांना आनंद होतो, वा कसलं मिळालं भारी मला. असे भाव नाही आहेत मुनींचे. तिथं ते भलेही दिलं तरी सुद्धा न्यायक आहेत, आणि कोणी नेलं तरी सुद्धा न्यायक आहेत. म्हणून तिथं कुठल्या वस्तूमुळं मला आनंद आणि दुःख होत नाही. मग ते मला माझ्या परिणामांचं मिळालेलं फळ असतं. मग म्हणून आम्हा सांगतात नेहमी की परिणाम सांभाळा. म्हणजे आपले भाव, आपण जे काय सहज कळत न कळत करतो ना, दिवसभरात तुमच्याबरोबर अनेक प्रसंग होत असतात असे, काही असतील. कोणाचं काय म्हणायचं राग झाला, एखाद्याशी द्वेष झाला, घरात मोलकरी नसेल तर रोज चालू असतं आपलं, हो का नाही? हां सुंदरी काकी, का आपण एकदम काय म्हणायचं कृपादृष्टी त्या नोकराणीवर. फक्त तिने फोन करून सांगितलं मी येणार नाही, काय झालं भाव किती लगेच क्रोध आला. तिने क्रोध आणला का आपल्याला? मग का आपण क्रोधी झालो? मग परिणाम आपण करतोय कसे? आम्हा नेहमी उदाहरण एक सांगतात काय, की ती नवीन लग्न झालेली मुलगी गेली सासरी, आणि तिचं नवीन म्हणजे थोडे दिवस झाले आता स्वयंपाक करायला लागली ती, आणि स्वयंपाक करत असताना कळलं बाहेर गाडी आली आहे, आणि दिसली गाडी तर माहेरची. कसे परिणाम सांगा लगेच? इतकी आनंदी माहेरची गाडी आली, पण गाडी होती सासरचीच, आणि सासरचीच लोक बाहेर उतरली. काय झाले परिणाम लगेच? कसं बदलतोय आपण? म्हणजे ज्ञेयार्थ म्हणतात ह्याला. ज्ञेय जे काही ज्ञानामध्ये आला ना तो विषय, त्याला म्हणायचं ज्ञेय. आणि त्याच्याकडं बघून आपण जे भाव करतो त्याला म्हणायचं ज्ञेयार्थ परिणमन. काय म्हणायचं सांगा? म्हणजे काय?
नेयाला बघून आपण राग करतो, द्वेष करतो, इष्ट अनिष्ट परिणाम करतो, ह्याला म्हणायचं नेयार्थ परिणमन. मुनिराजांना काय झालं, डोक्यावर जळती शेगडी आणून ठेवली. त्यांना काय कळलं नाही का, किंवा ते तप्त दागिने आणून घातले, ते मेलेला साप टाकला गळ्यामध्ये. काय केलं सांगा त्यांनी परिणमन? ध्यान झाल्यावर बघतो ह्याला कोण आहे ते. असले भाव झाले नाहीत त्यांना. ते न्यायक होते. समोर श्रेणिक येऊन उभारला आणि चेलना पण होती. म्हणलं ना, एक होता उपसर्ग करणारा आणि दुसरी होती ते उपसर्गाचं निवारण करणारी. चेलनेनी तो साप काढून टाकला ना. 3 दिवस गळ्यात साप होता त्यांच्या, मेलेला सर्प. आणि त्याला मुंग्या इतक्या लागल्या होत्या की मुनींचं शरीर सगळं फोडलं होतं त्यांनी. सगळीकडनं रक्तप्रवाह वाहत होता. पण मुनी तरीही असेच होते. आणि जेव्हा सकाळ झाल्यावर त्या चेलनेनी सगळं काढलं, ते उपसर्ग दूर केला, त्यावेळेस तिथं मुनींना तिने विनंती केली की सकाळ झाली आहे, तुम्ही तुमचं मौन सोडा, उपसर्ग दूर झाला आहे, क्षमा करा, असं वगैरे. तिने जेव्हा हात जोडून समोर बसली, डोळे उघडल्यावर दोघं पण दिसले. आम्हाला आशीर्वाद द्या म्हटलं तर मुनींनी आशीर्वाद काय दिला? दोघांना पण समान दिला. मुनी ज्ञानी होते. मुनींना माहीत होतं की या जीवाने उपसर्ग केलाय आणि यांनी निवारण केलंय. डोळे बंद असल्यावर कळत नसतं. कोण तुम्हाला शिव्यात वेळ दिलं तर कळतंय आवाजावरनं. तर डोक्यावर आणून काय तर ठेवल्यावर तुमच्या शेगडी वेगळं ठेवली तर शेगडी जाऊ देत, दुसरं काही ठेवलं तरी पण. म्हणजे फॅन चालू होतं, ध्यानाला बसलाय तुम्ही आणि कोणतरी येऊन बंद करून गेलं. उपसर्ग कुणाकडे लक्ष गेलं सांगा लगेच? कोणाचं ध्यान करत होता तुम्ही? फॅनचं. मग ते जर बंद केल्यावर आकुलता सुरू झाली ना, फॅनचंच ध्यान करत बसतो, कोण येतंय का आणि लावतंय का. म्हणजे ध्यानाला बसलोय कशासाठी? मंगल होणार का अमंगल होणार सांगा ध्यान, त्याचं फळ. मग हे सगळं आपल्या परिणामांवर अवलंबून आहे. आपण त्या परिणामात कोणाला विषय बनवतो आणि काय भाव करतो त्याच्याविषयी, त्यानुसार आपल्याला फळ मिळतं. मग म्हणून म्हणलं ना की आत्ता या भवामध्ये जे काय अनुकूलता मिळाली आहे किंवा प्रतिकूलता मिळाली आहे, कोणाचं फळ? पूर्वी केलेल्या आपल्याच परिणामांचं हे फळ असतं. मुंबईमध्ये किती आहेत सांगा देवधर्म तुम्हाला करायला अनुकूलता? घराजवळ देव आहेत, कधी जायला मिळतं, स्वाध्याय करायला मिळतं. मग चांगलं आहे का वाईट आहे सांगा? कोणाचं फळ? असंच मी परवा आता सोलापूरला एकांना घटवलं की एक 1234 व्रत आहे ना, त्याची कथा आहे. त्या कथेमध्ये त्यांनी फक्त एक लाईन सांगते त्यातली मी, की ते हेमवर्म नावाचा जीव राजा असतो आणि त्यांनी हे व्रत केलं, 1234 व्रत उपवासाचं. आणि त्याचं फळस्वरूप तो मरून समाधिमरण साधला आणि तो देवगतीला गेला. 16व्या स्वर्गामध्ये इंद्रहून जन्मला. तिथून आला. आता इथं केलेल्या धर्मपरिणामांचं फळ इंद्र पदवी मिळाली चांगल्या स्वर्गामध्ये, ते पण. आणि मग तिथून आल्यावर सांगा धर्माचं फळ इथं कुठं जन्मणार? तर त्यांनी एकच वाक्य एवढं छान सांगितलं की ते म्हणले, नियमाने अशा जीवाचं जन्म अशा ठिकाणीच होतो जिथं ज्या नगरात धर्माचं वातावरण आहे किंवा धर्माची बहुलता आहे, धार्मिक लोक अनेक आहेत, अशा ठिकाणी जन्म होतो. बघा आपण आता पुण्यवान का पापी? म्हणजे आपल्याला सानिध्य मिळायला सुद्धा आपण केलेलं मागचं पुण्य कसं कार्यकारी असतं. आता जसं इथं समजा आज अनेक जण असे आहेत ना की आम्हाच्या सहवासात येणाऱ्या नवीन सुना आहेत अनेक. मग त्या कुठून कुठून आल्या? काय सुंदरी काकी, धुळ्याला, तुमच्या चोपड्याला काय तिथं मिळणार होतं धर्म त्यांना, किंवा असं अशा गुरूंचं सानिध्य. तिथून इथं आलेत आणि इथल्या घरांमध्ये आता त्यांना दिलंय, तर असं सानिध्य मिळायला काय केलंय पुण्य? म्हणजे धर्मानुकूल परिणाम असतील तर तसंच मिळतं. आता कालच माझं एकांशी आहेत ते माझ्यासमोर इथं, त्यांच्याशी बोलणं झालं. काय शलका भाभी, जाऊन आपण कुठं धर्मक्षेत्रात राहत होते लासुरण्यामध्ये. सगळीकडं दिवसभर कोण ना कोण शास्त्र स्वाध्याय काहीतरी चर्चा चालायची, मुनींचं गुरूंचं सानिध्य मिळायचं. पण मुलांच्या शिक्षणासाठी, नवऱ्याच्या कामासाठी, जॉबसाठी म्हणून जाऊन राहिले कुठं बारामतीमध्ये. आणि तिथं आता सगळंच सुटलंय, घर कुठं तरी लांब आहे, त्यामुळं मंदिर
गुरु स्वाध्याय असं काय सगळ्यापासून दूर गेल्यासारखं झालं आहे. किंवा आपली लोकंसुद्धा जे काय तिथं जवळ असायची, मग हे पुण्याचं उदय का पापाचं उदय, अशा ठिकाणी आपल्याला जाऊन राहावं लागलं. आपण केलेल्या धर्माच्या विराधनेचं फळ असतं. इवन मी माझ्या बहिणींना पण सांगते की इथं जसं वातावरण होतं ना घरामध्ये किंवा एक आजूबाजूला काय ना काय आम्ही लहान असताना आम्हाला सारखं ऐकायला मिळायचं. त्याच्याबद्दल काय फार कळत नव्हतं, पण जायचो आम्ही, घरातले जातात ना, जाऊन बसायचं. किती काय कळायचं माहीत नाही, कानावर शब्द तर पडायचे पण संस्कार व्हायचे. हां तेच की, असं महाराज असायचे ना मंदिरमध्ये, लय काय त्यावेळेस कळत, लहान होतो आम्ही, त्यामुळं आजोबा जायचे आजी जायचे बरोबर त्यांच्या जाऊन बसायचं, फक्त हात धरून जायचं, पळत पळत मजा वाटायची आणि त्याच्याबरोबर पळत पळत परत यायचं घरी. महाराज म्हणायचे हिरा आणि पन्ना म्हणायचे माझ्या भाऊ आणि बहिणीला. म्हणजे एवढंच फक्त आठवते बघ, बाकी त्यांचं एक सुद्धा तत्वाचा उपदेश आठवत नाही, कारण असं कधी स्थिरतेने बसलंच नसणार आहे त्यांच्यासमोर. आणि ते सतत काय ना काय ऐकायला मिळायचं ना, तर त्यावेळीस फार इंटरेस्ट नव्हतं किंवा काय कळत पण नसेल, तसं काय उपयोग पण लावला नसेल. पण आम्हा म्हणतात ना, क्षयोक्षम होत जातो हळूहळू. काय तुम्ही वाचताय ना, म्हणला की तुम्ही बरोबर. म्हणजे नंतरच्या आयुष्यामध्ये तुम्हाला म्हणलं ना, ते ह्यांनी पण सांगितलं होतं ना की महाराजांच्या समोर बसून न्यायदीपिका शिकल्यावर 2 शब्द कळले होते. काय? अग्नी आणि धूर. पूर्ण न्यायदीपिकेमध्ये त्याच्यावर दृष्टांत घटवलेत ना. म्हणलं त्यापेक्षा जास्त काही कळलंच नाही न्यायदीपिकेमध्ये, पण असं वाटलं होतं. आणि नंतर जेव्हा परत ऐकली, परत वाचली, तर सगळा उघाड होत गेला. कसं काय? म्हणून पिक्चर आवडला तर काय करता हो तुम्ही, परत बघता, परत काहीतरी शॉर्ट्स काढून वगैरे परत रिकॉल करता ना ते इमेज, ते काय मेमरी वगैरे. मग तसं हे करत नाही आपण. थोडंसं एक आवडलं ना आपल्याला, काय लाईन आवडली, एखादं पॅरा आवडलं कशातलं, तर ते परत वाचा ना, त्याच्यावर परत चिंतन करा, काहीतरी त्याच्यात थोडंसं इंटरेस्ट येऊ द्या तुम्हाला, बघा की फायदा होणार आपल्याला. किंवा एक ग्रंथ झालंय वाचून म्हणलं की स्वाध्याय झाला, संपला, आता बास. काय सगळी जीवनवाणी वाचून झाली का? द्वादशांग इतकी अगाध जीवनवाणी आहे की आयुष्य पुरणार नाही. मग वाचन करत राहावा, तर ध्यानासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो, हे मला सांगायचं आहे. नाहीतर मग ध्यानमध्ये अस्थिरता होते. म्हणजे कुठं वाचनामध्ये उपयोग राहतो ना आपला, एक अर्थावग्रह म्हणतात त्याच्यामध्ये. जे काही डोळ्यांनी वाचतो ना, तर ते जास्त इम्पॅक्ट होतो आपल्या बुद्धीवर. त्यामुळं ऐकण्यापेक्षा सुद्धा वाचनाचा परिणाम जास्त असतो. म्हणून थोडंसं वाचन करा आणि त्यात आलेल्या शंकांचं निरसन करा, चिंतन करा, कोणाशी चर्चा करा, त्याच्यातून अजून खुलासा होत जातो. ते आहे तोपर्यंत तिथे त्यांना काय विचारा तुम्हाला वेळ असताना. म्हणजे समजण्यासाठी थोडं आपल्याजवळ कोण नसतं तर इथं आहे तोपर्यंत काहीतरी वाचन करा, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. कशा रीतीने आपण वाचन करायला पाहिजे, त्याचं कसं आपण चिंतन मंथन करायला पाहिजे, स्वतःवर कसं उतरवायचं ते पूजा. मदत करा त्यांना. चला, आपला विषय राहिला बाजूला. काय घेत होतो आपण? अवधिज्ञानी मुनींचं प्रकरण काल बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये अवधिज्ञान कशाला म्हटलं होतं की जे मर्यादेने द्रव्यक्षेत्र काळभावाच्या मर्यादेमध्ये राहून जे जाणतं कुठल्या रूपी पदार्थांना, तर त्याला म्हटलं अवधिज्ञान. मग त्या अवधिज्ञानाचे किती भेद आहेत? पहिल्यांदा मुख्य 3 भेद केले: देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. कुठले 3? म्हणा. देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. देशावधी असतं ना, ते सामान्य कोणालाही असेल तर, म्हणजे आता देवनारकींना असतं ते नियमाने देशावधीच असतं, किंवा मनुष्य तिर्यंशांमध्ये पण असू शकतं देशावधी ज्ञान. देशावधी ज्ञान म्हणजे किंचित उघाड असतो, किंवा काय म्हणायचं, हे पुढच्या अवधी ज्ञानापेक्षा ह्याची शक्ती कमी असते, देशावधी म्हणतात. हां, ते सेन्सेशन असते त्यांना, अवधिज्ञान नाही आहे ते. म्हणजे म्हणतात ना त्यांना 6 सेन्स असतं असं म्हणतात, आपल्याला माहीत नाही,
पण प्राण्यांना असं जे काय नॅचरल कॅलॅमिटीज येणार असते किंवा त्यात काय फरक पडणार असेल ना, तर त्यांना पहिल्यांदा ग्रहण होतं. ते त्यांचे काय म्हणतात सेन्स ऑर्गन जास्त पॉवरफुल असतात. संकट येणार आहे जरी समजतं त्यांना, तरी ते म्हटलं ना, जेव्हा ते मुनिराज दोघंजण त्या गुफेत बसले होते जंगलातल्या, आणि ते डुक्कर होतं पूर्वजन्मीचं, की जे त्यांच्याविषयी त्याला भक्ती होती खूप. गुणसुंदरी काकी डुकराला त्या खूप भक्ती होती, आणि त्या मुनींना बघितल्यावर इतकं त्याला आनंद झाला की आपल्या घरात येऊन राहिलेत, आपल्या जंगलात आलेत असं. आणि त्यांच्याविषयी काय करू आणि काय नाही असे त्याचे परिणाम होते त्या डुकराचे. काय करणार आहे ते रानडुक्कर जे होतं ना. पण त्यांनी ठरवलं की जोपर्यंत हे माझ्या एरियात आहेत ह्यांना काही होऊ देणार नाही. आणि मग ते मुनी बसलेत त्या गुफेमध्ये, आपली चर्चा चालली आहे त्यांची. त्या दोन्ही मुनींना पण अवधिज्ञान होतं, आणि त्यांना कळलं की हा डुकराचा जीव कोण आहे. मागं कथा सांगितली होती त्याची, माहीत आहे का. तो कुंभार आणि न्हावी असतो, दोघंजण. आणि त्या दोघांची बेस्ट फ्रेंडशिप असते. आणि मग त्यांनी दोघांनी मिळून असं छोट्या गावात राहत होते ते, आणि धन कमवलं होतं भरपूर. मग एक पुरेसं धन झालं म्हटल्यावर दोघांनी मिळून डिस्कस केलं की आपण हे धनाचं काहीतरी चांगलं वापर करू, जेणेकरून सगळ्या गावाला पण त्याचा उपयोग होईल. मग काय करायचं ठरवलं, आणि एक भवन बांधलं, खूप मोठं भवन, की जिथं त्यागी मुनी असं गुरु कोण साधू साध्वी आलेले राहतील असं विचार करून एक रिकामं भवन बांधलं होतं. आणि मग त्यावेळेस तिथं त्या भवनामध्ये हा जो कुंभाराचा जीव असतो, तर तो गावाबाहेर जात असताना त्याला जंगलात मुनी दिसले होते. आणि मग त्याला इतका आनंद झाला की आपलं भवन रेडी आहे आणि तिथं आपण यांना राहायला बोलवूया, आमंत्रण देऊ म्हणून. आणि तिथं त्यांनी आमंत्रण दिलं आणि त्यांना घेऊन आला मुनींना. आणि मग तिथं राहायला त्यांनी सगळी व्यवस्था करून दिली, गुणसुंदरी काकी. आणि मग ते मुनिराज तिथं राहिले होते, आपलं अध्ययन करत होते फक्त. आणि तिथं त्या भवनच्या बाहेर त्यांनी एक सेक्युरिटी म्हणून कोणीतरी वॉचमन ठेवलेला होता. तर तो त्या वॉचमनला सांगितलं त्या कुंभारांनी की मी परगावी जाऊन येणार आहे, तोपर्यंत मुनींचं तू खयाल ठेव, म्हणजे बाहेरून कोणी त्यांना त्रास वगैरे होऊ नये असं. मग तो काय बाहेर थांबायचा. आणि ही गोष्ट न्हाव्याला माहीत नाही की त्या भवनात येऊन मुनिराज राहिलेत. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो न्हावी आला, नाही संध्याकाळीच आला न्हावी. आणि त्यांनी बघितलं तर मुनी आत होते आणि ते आपलं आपलं ध्यान स्वाध्यायामध्ये बसले होते. आणि मग ते बघितल्यावर त्याला पहिल्यांदा राग आला. त्याला माहीत नाही की कुंभारांनी आणून ठेवलं आहे, पण माझ्या परमिशनशिवाय कसं काय ह्यांना इथं आणलं, म्हणून त्याला राग आला. त्यांनी जाऊन वॉचमनला विचारलं, तर वॉचमननी सांगितलं की कुंभारांनी आणून ठेवलं त्यांना आणि सांगितलं की त्यांची देखभाल घे म्हणून. मग न्हाव्याला काय विचार आला, हे दोघांनी आम्ही पार्टनरशिपमध्ये बांधलेलं आहे, मग त्यांनी मला कन्सल्ट करायला नको का, विचारायला नको का मला असं की आपण ठेवायचं का, किंवा मी आणू का, आपण आणायचं का, असं नाही, हे माझंच भवन आहे म्हणून बसला आता तो न्हावी. आणि त्या मुनींबद्दल इतका त्याला द्वेष झाला की ह्यांनी इथं राहिलेच कसे. त्या संध्याकाळी रात्रीतनं त्या मुनींना बाहेर काढलं भवनाच्या, म्हटले तुम्ही इथं राहायचं नाही. मुनी काय करणार आहेत, थोडी ना असं भांडून आडून बसणार आहेत की नाही मला राहू दे इथं, आता रात्री तर आहे, मी नाही जाऊ शकत कुठं, काय नाही. मुनींची वृत्ती असती, या म्हणलं की येणार, नको म्हणलं तर कोणाला बाधा करणार नाहीत. जाऊन ते रात्र झालेली असल्यामुळं कुठं जाऊ शकत नव्हते. त्याच भवनाच्या बाहेर झाड होतं, त्या झाडाच्या खाली कट्ट्यावर ते बसून राहिले. रात्रभर तिथं त्या कट्ट्यावर ते असे ध्यानस्थ होते. आणि सगळं डास किडे सगळं उघडं शरीर असल्यामुळं खूप त्यांना त्रास झाला रात्रीतनं. आणि मग तो वॉचमन सांगतोय की त्यांना रात्र तर काढू द्या आतमध्ये, पण त्यांनी ऐकलं नाही न्हाव्याने, कुलूप लावून निघून गेला त्या भवनाला. आणि हा कुंभार बाहेर गेलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर त्यांनी बघितलं तर तो वॉचमन पण नाही आणि मुनी पण नाही दिसले त्याला भवनामध्ये. मग जाऊन त्यांनी विचारलं वॉचमनला की हे कुठं गेले मुनिराज. मग त्यांनी हे झालेलं सगळं सांगितल्यावर मुनींना पहिला जाऊन बघितलं तर सगळं मुनींचं शरीर असं डासांनी चावून खाल्लेलं होतं, इतकं त्यांना सगळं त्रास झाला होता शरीराला. मग हे बघितल्यावर त्यांनी क्षमायाचना केली, सगळं त्यांचं परत व्यवस्था केली. आणि आता काय झालं, त्या न्हाव्याबद्दल भयंकर क्रोध आला त्याला कुंभाराला की ह्यांनी असं का केलं. हां, आणि त्यांनी काय केलं होतं, न्हाव्यानी त्याचे गुरु आणून आत ठेवले होते भवनामध्ये.
की आता हे भवन माझंच आहे आणि हेच गुरु इथं राहणार. म्हटल्यावर त्याला अजून राग आला कुंभाराला. वास्तविक त्यांनी राग करायला नको होता, पण रागामध्ये तो जाऊन त्या न्हाव्याशी भांडतो. भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघांच्या मारामारीमध्ये दोघं पण मेले. कुठं कशासाठी? धर्म करायचं राहिलं बाजूलाच, ते भवनाचा उपयोग तर करायचं राहिलं बाजूलाच, पण त्याचा वापर सगळा असा त्याचं काय म्हणायचं फळ चांगलं मिळायचं तर उलट दोघांचा पण नाश झाला त्याच्यात. आणि दोघं मरून काय झाले, हा कुंभार झाला डुक्कर आणि तो न्हावी झाला त्याच जंगलामध्ये वाघ होऊन जन्माला. कसं येतात बघा जवळ, का बरं तिथं झाला त्याच जंगलामध्ये. आणि मग त्यावेळेस तिथं पुन्हा त्या मुनींना असेच मुनी, आता तेच मुनी होते का असं माहीत नाही, पण 2 मुनींना बघितल्यावर याला परत आनंद झाला डुकराला की पूर्वभावात आपल्याला सेवा करायला मिळाली नाही, यांची आता मला सेवा करायची आहे. असं परिणामांनी तो बाहेर असं दबा धरून बसलाय त्या गुफाच्या. आणि मग त्या मुनींना त्याचे हे भाव कळले, त्यांना सगळं त्याचं भूतकाळ दिसला ज्ञानामध्ये. आणि मग बघितल्यावर याला चाहूल लागली डुकराला की वाघ येतोय. आणि मग या मुनींना काय होऊ नये एवढेच त्याचे भाव होते. शक्ती नव्हती शरीरामध्ये, त्याच्याशी युद्ध करण्याची ताकद नव्हती, त्याची योग्यता नसती डुकराची, पण तरीसुद्धा मुनींसाठी काहीही करायला तयार. इतकी भावना प्रबळ होती ना, लढला त्या वाघाशी तो. वाघ आला समोर आणि या मुनींना मी खाणार हे त्याचे भाव दिसले की त्या मुनींनी पण जाणलं आणि मुनी उपसर्ग समजून ध्यानाला बसले. आणि मग या दोघांचं बाहेर युद्ध सुरू झालं. डुकराची शक्ती नसताना सुद्धा त्या भावनेनी एवढी शक्ती आली की तो त्या वाघाशी लढला. आणि वाघ सुद्धा मेला त्याच्यात आणि डुक्कर सुद्धा मेलं. सांगा कुठं गेले? दोघांनी एकमेकांची हत्याच केली होती. कुठल्या गतीला गेले? वाघ गेला स्वर्गाला, नरकाला. वाघ नरकाला गेला आणि डुक्कर स्वर्गाला गेलं. का सांगा? पार्शालिटी का? डुकराचे भाव होते मुनींच्या रक्षेचे आणि वाघाचे भाव होते मुनींच्या हत्येचे. त्यामुळं दोघांनी सुद्धा मारामारीच केली होती, हिंसेचंच कार्य होतं दोघांचं, पण भाव मागं काय होता ना त्यानुसार त्यांना फळ मिळालं. मग असंच आहे, आपल्याला सुद्धा आपल्या परिणामांचं फळ मिळतं. या पंचम काळात का जन्मलाय? परिणामांचं फळ आहे आपल्या. हे खूप पश्चाताप आणि प्रतिक्रमण करायला पाहिजे की आपण अशा दुःखमा काळामध्ये आपला जन्म झाला. आणि एक आनंद पण करायला पाहिजे की तरीसुद्धा आपल्याला असं सानिध्य मिळालं आहे, अशी जिनवाणी मिळाली, असे गुरु मिळाले की ज्यांच्याकडून आपल्याला खरा मोक्ष मार्ग काय आहे हे कळलं आहे आणि आत्मानुभूतीची सगळ्यात बेस्ट कला दाखवली आहे. असे गुरु मिळाले हे महाभाग्य आपलं. तुम्हाला इथं येऊन मिळायचं होतं सानिध्य, कसं काय तुम्ही सांगा? काय हे केलेलं पुण्य आहे तुमचं, काकांचं निमित्त आहे फक्त. म्हणजे असं तुम्ही येऊन बसला असता का ऐकायला? कधी वेळ काढलो नसतो किंवा इतका आपण इम्पॉर्टन्स दिला नसता. मग काकांचं थँक्यू म्हणायचं गेल्यावर. म्हणजे कोणाच्या तरी निमित्तात आपल्याला धर्मलाभ घडायचा होता आणि असं सानिध्यामध्ये राहायला मिळायचं होतं. हे केलेले तुमच्या भावाचं फळ तुम्हाला मिळालंय. त्यामुळं असे परिणाम आपण सतत केले तर मला धर्मानुकूलच वातावरणामध्ये राहायचं आहे, असेच माझे परिणाम राहोत, किंवा मला आत्मानुभूतीची कला शिकायची आहे, अनुभव घ्यायचा आहे, असे भाव केले तर बघा आपलं सगळं दुःख संपणार आहे. हे स्त्री पर्याय मिळाली ना, सगळेजण आज काय करायलेत? वुमन्स डे सेलिब्रेट करायलेत. कोण कोण वुमन आहे सांगा समोर माझ्या. जो स्वतःला वुमन म्हणतो ना तो त्यांनी कधी जीव बघितलाच नाही स्वतःमध्ये. म्हणून कधी सेलिब्रेशन असलं करायचं नाही आणि दुसऱ्याला त्याचं विश करायची नाही. कारण स्त्री होणं हे सगळ्यात दुःखदायी गोष्ट आहे. त्या जिनधर्मामध्ये तर सांगितलं की स्त्री जन्म ज्याला मिळालं त्याला मुक्ती नाही. मग स्त्री झालोय म्हणल्यावर आनंद व्यक्त करायचा का? केलं का कोणाला विश? हॅपी वुमन्स डे. मग नित्य हॅपीच राहणार आपण, अशाच पर्यायामध्ये राहणार आणि आपला हॅपीनेस सगळं जाणार ह्याच्यामध्ये. म्हणून सांगितलं आपण स्त्री नाही आहे, पुरुष नाही आहे, तर जाणणारे जीव आहोत. असं जाणलं तर खरं सेलिब्रेशन आहे. हो जाणं निर्वेद स्वरूपी जीव जाणा.
मी स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाहीच. मी तर शुद्ध आत्मा आहे पहा. मी म्हणजे शरीर नाहीच. मी मूर्तिक नाहीच. जो दिसतो तो मी नाही जाणा. ज्ञानचक्षुने स्वतःला पहा. मी आहेच. ज्ञातामात्र स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.